मुंबईतून आहे। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये सीएनजी इंधनाच्या तुटवड्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये प्रवाशांच्या बसगाड्यांसाठी लांबच लांब रांगा लागल्यात। काहींना रिक्षा प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। नोकरदारांनाही वेळेत रिक्षा उपलब्ध करणं शक्य झालं नसल्यानं त्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाहीये। तसेच बस गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी बघायला मिळते। सीएनजी तुटवड्यामुळे दुसऱ्या दिवशीही मोठे हाल होत आहेत। अनेकांची पायपीट बघायला मिळते। सीएनजी पंपांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, तर इकडे टॅक्सी स्टँड असेल, रिक्षा स्टँड असेल, या ठिकाणी देखील प्रवाशांची मोठी रांग लागलेली आहे। मालाडमध्ये सीएनजी साठी रिक्षाच्या 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत। सीएनजी उपलब्ध नसल्याने रिक्षा चालक नाराज आहेत। 2 दिवसांपासून रिक्षा चालकांच्या या सीएनजी साठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। तब्बल 5 किलोमीटर पर्यंतची ही रांग आपण बघतोय। मालाडमध्ये सीएनजी साठी रिक्षाची 5 किलोमीटर पर्यंत रांग लागली है। मुंबई उपनगर में पिछले 2 दिनों से सीएनजी सप्लाई बंद है और उसका परिणाम मुंबई की सड़कों पर देखने को मिल रहा है। मैं इस वक्त मारवे अक्सम रोड पर हूँ और आप देख सकते हैं इस रोड के दोनों तरफ ऑटो रिक्शा की लंबी कतारें आपको देखने को मिलेगा। 2 दिन से आप लोगों ने यहाँ पे रिक्शा की लाइन लगाई है, क्या लगता है आज मिलेगा सीएनजी? अभी कुछ नहीं पता, सुबह तो चालू था, अभी बोल रहे बंद हो गया वापस। अब बोले 4 बजे चालू होगा। अच्छा, बस खड़े ही इंतजार कर रहे हैं, आ गया तो ठीक है, क्या कर रहे हैं? क्या लगता है सीएनजी नहीं मिला तो कितना बड़ा नुकसान हो रहा है? तो हम लोग का बहुत ऐसी क्या तो आसरा है बच्चे लोग का खाने पीने के लिए, और बाकी तो जब तक नहीं सीएनजी मिलेगा तो हम कमाएंगे, नहीं तो बच्चे खाएंगे क्या। अच्छा, सरकार से क्या आप लोग मदद, किस तरह की मदद की मांग करेंगे जो सीएनजी नहीं मिल रहा है तो? अब सरकार को रिक्शे वाले लोग के लिए कुछ करना चाहिए, न तो फिर रिक्शे वाले पे तो कोई ध्यान देता नहीं है, तो हम लोग सब ऐसे ही परेशान रहते हैं। वीडियो जर्नलिस्ट सुरेंद्र दुबे के साथ गोविंद ठाकुर, TV9 मुंबई। राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती आणि प्रवक्त्यांवरती डिझाईन बॉक्सची नजर असणारे नेते प्रवक्ते माध्यमांना काय प्रतिक्रिया देणार हे अरोरा ठरवणार आहेत। कोणत्याही विषयावरती बोलण्यापूर्वी चर्चा करावी लागणार असल्याचं कळतंय। राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती आणि प्रवक्त्यांवरती डिझाईन बॉक्सची ही नजर असणार आहे। या संदर्भात अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। अक्षय, वर्षा खरं तर आता निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे नेते मंडळी आहेत, प्रवक्ते आहेत, त्यांची खरं तर माध्यमांना प्रतिक्रिया देताना कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसवरती एक मागोमाग एक आरोपांच्या फेऱ्या ज्या काही आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच निमित्ताने आता प्रवक्ते किंवा नेते मंडळींनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या कामासाठी, पक्षाच्या कामासाठी केलेली आहेत। त्याचे जे प्रमुख आहेत नरेश अरोरा, घेऊनच प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी खरं तर आपली भूमिका माध्यमांसमोर मांडावी अशी माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी माध्यमांसमोर जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि प्रवक्ते त्यांची अडचण होताना या सगळ्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे। निश्चितच अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का आणि भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे। अद्वै हिरे आणि राजू शिंदे आज भाजपात प्रवेश करत आहेत। भाजपचा डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अनमोल म्हात्रेंचा भाजपात प्रवेश झालाय। 15 दिवसात भाजपचा डोंबिवलीमध्ये ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेला मोठा धक्का मानला जातोय। हे दृश्य आपण पाहतोय। शिंदेंचे अनमोल म्हात्रे हे भाजपात गेलेले आहेत, तर काही दिवसांपूर्वीच ठाकरेंचे दीपश म्हात्रे यांनी देखील भाजपात पक्ष प्रवेश केलाय। तर भुसेन विरोधात लढलेले अद्वै हिरे आज भाजपात जात आहेत। शिरसाट यांच्या विरोधातील लढलेले राजू शिंदे आज भाजपात पुन्हा एकदा घर वापसी करतायत। त्यामुळे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे। आज शिंदेंच्या शिवसेनेचे अनमोल म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश झालेला आहे। अनमोल म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात भाजपकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अनमोल म्हात्रे भाजपात त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। शिवसेनेला धक्का, अनमोल म्हात्रे भाजपात। अनमोल म्हात्रे हे शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रेंचे पुत्र। वामन म्हात्रे कल्याण डोंबिवलीचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते। शिवसेनेचे युवा नेते अशी अनमोल म्हात्रेंची ओळख, यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। अनमोल म्हात्रेंच्या प्रवेशाबाबत भाजपकडून गुप्तता पाळण्यात आली।
रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेश झाला. महापालिका क्षेत्रांमधून होणाऱ्या इन्कमिंगमुळे भाजपच्या ताकदीत वाढ. बघूयात पुढची बातमी. काशीनाथ चौधरी पत्रकार परिषदेवेळेस भाऊक झाल्याचे बघायला मिळाले. पक्षप्रवेशाला स्थगिती दिल्यानंतर काशीनाथ चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. आमचं जगणं मुश्किल केलंय असं चौधरींनी म्हटलंय. मला प्रचंड मानसिक त्रास होतोय असं म्हणत चौधरी भाऊक झाले. मुलगा माझा मुंबईला खोलीसला आहे. तो मला फोन करून सांगतो, पप्पा माझा मित्र, तुझा बाप गुन्हेगार आहे, खुनी आहे, त्याने पैसे खाल्लेत का, त्याने पक्षाकडनं पैसे गेलेत का, असे करून त्याचं हॉस्टेलला राहणं कठीण झालंय. त्याचा आज पेपर आहे, काल पेपर होता, आज तो पेपर द्यायला जात नाही. माझी छोटी मुलगी आहे 7 वर्षाची, ती टीव्हीवर बघून रडते, मला विचारते, पप्पा हे काय चालू आहे, तुम्हाला का सारखं दाखवतायत, तुम्हाला गुन्हेगार का सांगतायत, आमचं जगणं मुश्किल केलेलं. मी खरंच मनापासून सगळ्यांना विनंती करतोय की याच्यामध्ये प्रचंड मानसिक त्रास होतोय. राजकारण एका बाजूला, परंतु इथं माझं कुटुंब भरडलं जातंय. एवढीच माझी विनंती सगळ्यांना आहे. कृपया याच्यामध्ये वेगळा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये. तर साधू हत्याकांडमध्ये माझा थेट संबंध जोडला गेला असं काशीनाथ चौधरींनी म्हटलंय. दुर्दैवी घटनेशी संबंध जोडून माझी प्रतिमा मलिन केली असंही चौधरींनी म्हटलंय. या गोष्टीचा प्रचंड मानसिक त्रास होतोय अशी प्रतिक्रिया काशीनाथ चौधरींनी दिली आहे. अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवी अशा साधू हत्याकांडाशी माझा थेट संबंध आहे. मी मुख्य आरोपी आहे असा संबंध जोडला गेला आणि त्या संदर्भातल्या माझी प्रतिमा मलिन झालेली आहे. कालपासून माझं कुटुंबीय, आम्हाला सगळ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. काही संबंध नसताना मी एका दुर्दैवी घटनेला तिथं सगळ्यांना वाचवायला गेलो, पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि अशा दुर्दैवी घटनेला मला तिथं आरोपी बनवण्याचं आणि माझं पूर्ण कुटुंबीय याच्यामध्ये अत्यंत खूप वेदनादायी हा आमच्यासाठी